काय करणार तुम्ही? दुसऱ्याच्या शेजाऱ्याच्या तोंडाकडे बघणार का? कोणी येत नसतंय तसा पोलिसकडे हेलपट बनायचं नसत्या. आपल्या घरात एक तगडं लागतंय त्या रावणाची मान मोडून ठेवणार, तर त्या घराला घरपण हो. नाहीतर लोकांकडे बघून काय करताय? याच्यासाठी मर्दुमकी आणि पुरुषार्थ सांभाळा. एक गोष्ट सांगतो, शांतता राखा. जर कुस्तीकडे लक्ष ठेवा आणि इकडे कान ठेवा. श्रीराम वनवासाला निघाले, राजवस्त्र काढून ठेवली, अलंकार काढून ठेवले, डोक्याचा मुकुट काढून ठेवला, वल्कला नेसली, जटा वळल्याने निघाले राम वनवासाला सीतामाई बरोबर. थोडं अंतर गेल्यानंतर सीता विचारते, प्रभू एक गोष्ट विचारू का? विचार म्हणले सीते. तुम्ही सगळं ठेवला, राजत्याग केला, पण धनुष्यबाण का ठेवलं नाही हो? शांततेनं ऐका, याच कुस्तीचा प्रकार सांगतोय मी. कोणी म्हणत असेल हे कीर्तन कशाला लावलंय, पण तुमच्यासाठी बोलतोय. राम सांगितले पुढं चल सीते, तुला सांगतोय उत्तर. समोर काय दिसतंय? तर पांढरा ढीग दिसतोय. जवळ गेले काय होतं? ऋषी मुनीला खाऊन त्यांचे हाडाचा ढीग टाकलेला होता राक्षसानी. आणि मग सांगितलं रामाने, दुष्टांच्या पारिपत्यासाठी आणि सज्जनांच्या संरक्षणासाठी माझा अवतार आहे. मी धनुष्यबाण खाली ठेवू शकत नाही. याचा अर्थ असा, मर्दुमकी आणि पुरुषार्थ सांभाळा घरामध्ये. कोण तुमचा बँक बॅलन्स बघत नाही. पोरं तगडी ठेवा, मनानं मनगटानं आणि मेंदूनं. नुसतं मनगटानं म्हणत नाही. मनगट मोठं झालं आणि मन रोगी झालं तर तेच गावगुंड होत आहे, समाजाला घातक करत आहे, समाजाची कीड होत्या. रावणाला काही ताकद कमी होती का? तसला नको आहे मला. मनानं मनगटानं मेंदूनं रामरूपी पैलवान पाहिजे. तो खरा भारताचा, गावाचा, समाजाचा खऱ्या अर्थानं अभिमान आणि स्वाभिमान असतो. आपला मुलगा कुठं जातोय, कुठं बसतोय, कुठं उठतोय तर लक्ष ठेवा. अच्छा, लक्ष ठेवा मुलाकडं. बोला. या कुस्तीचे मानधन उद्योगपती हो घुटणाला धुडकावलेला आणि कब्जा घेतला. किरणनं कब्जा घेतला, पोका घेतला.